स्वर्गीय महान परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो। आज या सकाळच्या वेळेस मी आपल्या संपूर्ण प्रेक्षकांचा व्हॉट्सअप होप या आत्मिक कार्यक्रमामध्ये स्वागत करीत आहे। परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो। तुमच्या सर्व अडचणी, तुमच्या सर्व समस्या, जे काही प्रसंग तुमच्यावर आलेले असतील त्या सर्वांमधून परमेश्वर तुम्हाला बाहेर काढो। तुमच्या सर्व चिंता तो सोडो आणि विशेष प्रकारे तुमच्या सर्व गरजा त्याच्या पवित्र भांडारामधून तो पुरवो, हीच आम्हा सर्वांची प्रार्थना आहे। आणि तो करीतो हे तुम्हापैकी अनेकांना अनुभव आलेला आहे। त्याबद्दल मी जिवंत देवाला धन्यवाद देतो। कारण ज्यावेळेस ज्याने आम्हाला निर्माण केलं, ज्याच्यामुळं आज आम्ही जगामध्ये आहोत, आजचा दिवस आम्ही पाहू शकत आहोत, श्वासोश्वास घेत आहोत आणि सर्व काही ज्या परमेश्वराने आम्हासाठी केलेलं आहे त्याचं जेव्हा आम्ही ऐकतो, त्याच्याकडे लक्ष पुरवतो, त्याचे जे शब्द आहेत, त्याचे जे वचन आहे, जे आम्हासाठी फार उपयोगी आहे, ते ज्यावेळेस आम्ही श्रवण करतो, ग्रहण करतो आणि त्याप्रमाणे आम्ही चालण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो परमेश्वर संतुष्ट होतो आणि तो आम्हाला आशीर्वादित करतो आणि आमच्या सर्व गरजा ज्या आहेत ते त्याच्या पवित्र भांडारामधून तो पूर्ण करतो। म्हणून जे तुम्ही सर्वजण जे आहात ते सर्व देवाचं ऐकण्यासाठी एकत्र आलेले आहात। परमेश्वराने काय सांगितलेलं आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवित असतो। पवित्र शास्त्र हे जिवंत देवाचं पुस्तक आहे। हे त्याने मानवासाठी दिलेलं आहे। यामध्ये आम्हाला विशेष प्रकारे सर्व प्रकारचं आमचं जीवन काय आहे, आमच्या जीवनाला आवश्यक गोष्टी कोणत्या आहेत आणि विशेष प्रकारे आम्ही कोण आहोत, परमेश्वर कोण आहे आणि त्याच्याकडे आम्ही पुन्हा कसे येऊ शकतो याचा मार्ग देवाने आम्हाला या पवित्र ग्रंथामध्ये दिलेला आहे आणि त्याचं नाव बायबल आहे। आणि म्हणून बायबल मधूनच आपण देवाने जे काही सांगितलेलं आहे तेच तुमच्यापर्यंत आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो। आपण प्रार्थना करूया। आजचा जो विषय आहे त्यावर देवाने आम्हाला मदत करावी, कारण परमेश्वराने विशेष प्रकारे जे त्याचे निवडलेले आहेत त्यांच्यासाठी एक महान कामगिरी दिलेली आहे, त्याकडे आपण लक्ष वेधणार आहोत। आपण प्रार्थना करूया। जिवंत महान परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो। आज या सकाळच्या वेळेस अनेक प्रेक्षक स्वर्गीय बापा या व्हॉट्सअप होप या आत्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत। तुझं वचन ऐकण्यासाठी प्रभू आपापल्या टीव्ही संचासमोर आहेत, त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि तुझी कृपा दया पुरव। त्याचप्रमाणे स्वर्गीय परमेश्वरा, जे यूट्यूबवर हा कार्यक्रम पाहतात त्यांना सुद्धा तू आशीर्वादित कर आणि तुझी कृपा दया पुरव स्वर्गीय बापा। आजचा संदेश, आजचा धडा आम्हा प्रत्येकाला समजण्यासाठी मार्गदर्शन कर, कारण जी तुझी इच्छा आहे ती तू आम्हाला तुझ्या वचनामध्ये प्रगट केलेली आहे आणि ती इच्छा आम्ही समजून घेण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, हीच माझी विनंती आहे। आमचा धन्यता आणणारा प्रवेश याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक, आमेन। आजचा आपल्या धड्याचं शीर्षक आहे इतरांना मदत करणे। आजच्या धड्याचं शीर्षक आहे इतरांना मदत करणे। आता आम्ही अशा प्रकारे पाहतो की अशा प्रकारचं शिक्षण सर्व ठिकाणी दिल्या जातं आणि विशेष प्रकारे शाळेमध्ये शिकवलं जातं, प्रत्येक क्षेत्रामध्ये, की एकमेकांना सहकार्य करा, एकमेकांना मदत करा। पण ह्या ज्या गोष्टी आहेत या पुष्कळशा वेळेस पुस्तकामध्येच राहतात। पुस्तकाप्रमाणे काही काळपर्यंत त्या शिक्षणासाठी उपयोगी आहेत म्हणून त्या शिकवल्या जातात किंवा त्याचं ग्रहण केलं जातं,
पण नंतर कालांतराने ज्यांनी हे शिक्षण घेतलेलं आहे ते या जगाच्या स्पर्धेमध्ये उतरून जातात आणि मग ते इतरांना मदत करण्यापेक्षा इतरांपेक्षा आम्ही कसे त्या ठिकाणी वर जाऊ शकतो याकडे त्यांचा भर अधिक असतो. आणि मग ही गोष्ट फक्त तशीच राहते आणि मग कालांतराने त्या व्यक्तीला समजून येतं की त्याच्या हातामध्ये सर्व काही होतं पण तो त्या गोष्टी करू शकला नाही, इतरांना मदत करणे. आता मदत काय आहे हे सर्वात महत्वाचं आहे की इतरांसाठी ज्या सेवा आहेत त्या सेवेमध्ये आपण सहभागी होणे, ती सेवा करणे. त्याचप्रमाणे अशा प्रकारचे मार्ग आम्ही उपलब्ध करून देणे की इतरांना आम्ही त्यामध्ये सहभागी करून घेऊ शकतो आणि त्याद्वारे त्यांना मदत करू शकतो. हा एक आहे. आणि प्रामुख्याने विशेष प्रकारे आम्हा सर्वांना माहित आहे की अन्न आहे, पाणी आहे, कपडे आहे, ही जी काही दैनंदिन गरज आहे मानवाची ती फार मोठी आहे आणि त्यामध्ये प्रत्येक विश्वासणाऱ्याने सहभागी होणं ही देवाची इच्छा आहे. आपण इतरांना मदत केली पाहिजे, पण सर्वात महत्वाचं आहे की ही देवाची आज्ञा आहे आणि जिवंत परमेश्वराने विश्वासणाऱ्यांना विशेष प्रकारे ही कामगिरी सोपवलेली आहे की त्यांनी इतरांना मदत करावी, ती कोणत्याही प्रकारची असो. आत्मिक मदत विशेष प्रकारे आहेच, विश्वासणारे करतच आहेत, पण त्याचप्रमाणे शारीरिक मदतही त्यांनी करावी ही देवाची इच्छा आहे आणि देवाचे लोक करीत असतात आणि त्यामध्ये पुष्कळसे विश्वासणारे सुद्धा सहभागी आहेत आणि सेवा कार्य पुढे चालवित आहेत. आणि हा जो विश्वासणाऱ्यांचा जो विश्वास आहे की याद्वारे आम्ही देवाने जे सांगितलेलं आहे ते कार्य आम्ही पुढे घेऊन जातो. आणि विशेष प्रकारे मला तुम्हाला सांगू द्या की ख्रिस्ती धर्मच हा मूळतः सेवेवरच परिपूर्णपणे आधारित आहे. याचा पायच सेवा आहे. कारण विशेष प्रकारे विश्वासणाऱ्यांना माहित आहे आणि जर तुम्ही व्हॉट्सअप या कार्यक्रमाचे नियमित प्रेक्षक आहात, सदैव हा कार्यक्रम जर तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला माहित असेल की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांचे पाय धुतले आणि त्यांना सेवेचा एक कित्ता दिला, दाखला दिला, उदाहरण दिलं आणि सांगितलं तुम्हीही असंच करा. जसं मी तुम्हाला केलं तसं तुम्ही जाऊन इतरांना करा. त्याचा अर्थ प्रभूने फक्त असं सांगितलं नाही की जाऊन तुम्ही काय करा की पाय धुवा आणि मग तशा प्रकारची परंपरा चालवा. त्या मागचा तो प्रभू येशू ख्रिस्ताचा उद्देश नव्हता मुळीच. त्याचं सांगणं होतं की मी गुरु असून जर तुमचे पाय धुतो तर तुम्ही एकमेकांचे पाय धुण्यामध्ये तुम्हाला कसल्याच प्रकारची कमीपणा वाटू नये आणि तुम्हाला सेवेमध्ये कसल्याच प्रकारचा कमीपणा वाटू नये. कोणीही व्यक्ती असो जगामधला त्याची सेवा करण्यासाठी तुम्ही सदैव समोर असायलाच पाहिजे. पण आज आम्ही पाहतो की विशेष प्रकारे आमच्या भारत देशामध्ये जाती प्रथेमध्ये लोक गुंतल्या गेलेले आहेत, जाती भेदामध्ये एकमेकांपासून दूर गेलेल्या आहेत आणि मग त्यांना अशा प्रकारची सेवा करण्याचं फार जड जातं. ज्यावेळेस मनुष्य एखाद्या अशा प्रकारच्या जातीच्या नावाखाली एकमेकांना गांजवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस तिथे सेवा राहत नाही, तो फक्त एक दिखावा होऊन जातो. पण प्रभू येशू ख्रिस्ताचा जो मार्ग आहे की कोणीही कसाही व्यक्ती असो, उलट प्रभू येशू ख्रिस्ताने हेही सांगितलेलं आहे तो शत्रू असला तरी जर त्याला मदतीची गरज आहे तर त्यासाठी तुम्ही मागे पुढे पाहू नका आणि त्याला मदत करा. आणि म्हणून विश्वासणाऱ्यांनो प्रभू येशूने तुम्हाला आणि मला या भारत देशामध्ये ठेवलेला आहे. ही फार मोठी जबाबदारी आहे की आम्हाला भारत देशाची सेवा करायची आहे. वेगवेगळ्या माध्यमाच्या द्वारे लोक सेवा करीत आहेत
आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये अनेक लोक सेवेकरी आहेत, पण जे विश्वासणारे आहेत आपापलं क्षेत्र, ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काम आहे, नोकरी आहे, व्यवसाय, तो सांभाळून तुम्हाला विशेष प्रकारे देवाच्या सेवेमध्ये यासाठी उतरायचं आहे. कारण ही सेवा कोणीही करू शकतं, त्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे, देवाने त्याला दिलेल्या आशीर्वादाप्रमाणे. आणि म्हणून विश्वासणाऱ्यांनो, देवाचं वचन तुम्हाला आणि मला काय सांगतं, इकडं आज आपण लक्ष देणार आहोत. जर एखादा गरजेमध्ये आहे तर तुम्ही आणि मी काय करू नये हे देवाने सांगितलेलं आहे. लक्षात द्या. जर एखादा व्यक्ती गरजेमध्ये आहे, अडचणीमध्ये आहे, समस्येमध्ये आहे, आजारी आहे, दुःखनाईत आहे आणि त्याला गरज आहे, तो ओरडत आहे, त्याला मदतीची गरज आहे, आम्ही डोळ्यांनी पाहत आहोत, कानाने ऐकत आहोत, सर्व आमच्या समोर आहे, मग त्यावेळेस आम्ही काय करू नये हे देवाने सांगितलेलं आहे. काय करू नये, देवाचं वचन काय सांगतं, इकडं आपण लक्ष देणार आहोत. विशेष प्रकारे नीतिसूत्रे, पवित्र शास्त्रामध्ये पुस्तक आहे नीतिसूत्रे, याचा 28वा अध्याय आणि 27वा वचन. बुक ऑफ प्रॉवर्ब्स चॅप्टर 28 वर्स 27. 27वा वचन काय सांगतं, इकडे लक्ष देऊया. जो दरिद्र्यास देतो त्याला काही उणे पडत नाही, पण जो त्याकडे डोळे झाक करीतो त्याला शापावर शाप मिळतात. बघा देवाचं वचन काय सांगत आहे. जो डोळे झाक करीतो, याचा अर्थ आम्ही आमचे डोळे बंद करू नये. आम्हाला माहित आहे की आम्ही परिपूर्ण मदत करू शकत नाही, पण काही ना काही आम्ही त्याला मदत करू शकतो. त्यासाठी आम्ही मार्ग शोधू शकतो. आमच्या डोळ्यासमोर जर घडत आहे, आमच्या डोळ्यासमोर तशा प्रकारचे प्रश्न आहेत लोकांचे, आणि ते सर्व पाहून जर आम्ही हतबल होतो आणि फक्त आम्ही अशा प्रकारे विचार करतो की कोणीतरी यावं, त्यांना मदत करावी, तर ते चुकीचं आहे. आमच्या ज्याने जेवढं होईल ते आम्ही करावं, बाकी परमेश्वर करेल सर्व काही गोष्टी. एक पाऊल आम्ही उचलावं, मग नंतर आपोआप अनेक पावलं तुमच्या सोबत जोडल्या जातील, पण त्यासाठी आम्हाला सामोरे येणं फार गरजेचं आहे. मग नंतर एक दुसरा आला की ज्याला धर्माचं पुष्कळसं ज्ञान होतं, अभ्यास होता, प्रत्येक शब्द त्याला माहित होता, त्याने येऊन पाहिलं, तो विद्वान होता, तोही त्या ठिकाणी निघून गेला, कारण त्याच्याजवळ वेळ नव्हता आणि त्याला वेगळी जबाबदारी आहे असं त्याला वाटलं आणि तो निघून गेला. त्याने त्याला मदत केली नाही. पहिल्या माणसाने मदत केली नाही, जो धार्मिक पुढारी होता, धर्माचा पुढारी होता. पण नंतर एक व्यक्ती, साधारण व्यक्ती तिथून जात होता. जेव्हा त्याने पाहिलं की हा व्यक्ती इथे कणत आहे, रडत आहे, याला मारलेलं आहे, याच्या जवळचं जे काही होतं ते हिसकून घेण्यात आलेलं आहे, त्याने जाऊन त्याला मदत केली, त्याच्या जखमा पुसल्या, त्याला आपल्या सोबत घेतलं. त्याचं जे वाहन होतं त्या काळामध्ये, त्या वाहनावर म्हणजे त्या गाढवावर त्याने त्याला बसवलं आणि कितीतरी दूर त्याला तो घेऊन एका हॉस्पिटलमध्ये, त्या काळामधल्या उतार शाळेमध्ये जाऊन त्याने त्याला भरती केलं आणि तेथील लोकांना सांगितलं की अजून काही जर गरज असेल तर मला सांगा, मी तुम्हाला मदत करेल, म्हणजे पैसा पुरवेल, पण याची काळजी घ्या. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी म्हटलं की मग आमचा शेजारी कोण आहे खरा शेजारी. आणि मग हा जो व्यक्ती तिसरा ज्याने त्याला मदत केली, तो खरा मित्र आहे, खरा शेजारी आहे, जो अडचणीमध्ये असलेल्यांना मदत करतो. प्रभू येशू ख्रिस्ताने वारंवार विश्वासणाऱ्यांना सांगितलेलं आहे की कोण व्यक्ती कसा आहे, काय आहे, त्याची वृत्ती काय आहे, त्याचा स्वभाव काय आहे, त्याचे काय प्रश्न असतील, त्याकडे न पाहता विशेष प्रकारे त्याला कोणती गरज आहे, जर तुमची कुवत आहे, तुम्ही त्याला मदत करू शकता, तर ती करीत असताना डोळे झाक करू नका आणि ती मदत करा आणि काना डोळा करू नका, दुर्लक्ष करू नका, हे प्रभूचं म्हणणं आहे. आणि विशेष प्रकारे विश्वासणाऱ्यांनी ते करायला पाहिजे आणि करीत आहेत, त्याबद्दल मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो. आणखीन प्रभूने काय सांगितलं की जर एखाद्याला गरज आहे तर आम्ही काय बंद करू नये. याच पुस्तकामध्ये विशेष प्रकारे नीतिसूत्रे या पुस्तकामध्ये आपण पाहणार आहोत 21वा अध्याय आणि 13वा वचन. बुक ऑफ प्रॉवर्ब्स
चॅप्टर 21 वर्स 13 काय म्हटलं? गरीबाची आरोळी ऐकून जो कानात बोटे घालितो तोही आरोळी करेल, पण कोणी ऐकणार नाही. याचा अर्थ आम्ही आमचे कान बंद करू नये. आमचे कान आम्ही बंद करू नये. आणि त्यासाठी आम्ही सदैव समोर यायला पाहिजे. आणि येत असतात जितके प्रेक्षक या कार्यक्रमामध्ये जोडल्या गेलेले आहेत. आणि मला तुम्हाला सांगू द्या की भारत देशामध्ये कोठेही कशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तर प्रामुख्याने प्रभू येशूचे लोक जे ज्या वचनाप्रमाणे शिकवल्या गेलेले आहेत, ज्या वचनाप्रमाणे वागणारे आहेत, ते लोक प्रामुख्याने मदत करण्यासाठी सर्वात समोर येतात. हे लक्षात घ्या. मदत करतात, मदत पुरवितात. त्या मागचा त्यांचा कोणताही दुसरा उद्देश नाही. इतरांना मदत करणे, लक्षात घ्या. आणि इतरांना मदत करणे म्हणजे धर्म परिवर्तन नाही. लक्षात घ्या. हे धर्म परिवर्तन नाही. ही देवाने दिलेली आज्ञा आहे. जर त्याने ते केलं नाही तर त्याला माहित आहे की मला याचा जबाबदारी द्यावी लागणार आहे, याचा मला जबाब द्यावा लागणार आहे, मला याचा हिशोब द्यावा लागणार आहे आणि मला मदत करायला पाहिजे. आणि विशेष प्रकारे ही मदत करीत असताना प्रभू येशू ख्रिस्ताचे लोक कसल्याच प्रकारचा जातीभेद करीत नाहीत. जेथे कुठे काही प्रसंग आलेला असेल, विशेष प्रकारे अनेक वेळेस आमच्या देशामध्ये भूकंप झालेले आहेत, महापूर आलेले आहेत, भयंकर दुष्काळ पडलेला आहे, अनेक गोष्टी घडलेल्या आहेत, आजारपण आलेले आहे, कोरोना सारखा अशा प्रकारचा पिरियड होऊन गेला. पण प्रभू येशू ख्रिस्ताचे लोक जरी ते त्या ठिकाणी स्वतः गरीब असूनही त्यांनी आपल्या अन्नातलं अन्न काढून त्या ठिकाणी इतरांना मदत करण्यासाठी पाठवलेलं आहे किंवा मदत केलेली आहे. जेथे जेथे ते लोक आहेत त्यांनी आपला कान बंद केला नाही. लक्षात घ्या. आणि ही गोष्ट फक्त संकट आल्यानंतर, समस्या आल्यानंतरच करत नाही, तर ते वारंवार करीत असतात. त्यांच्या जीवनाच्या द्वारे, वागण्याच्या द्वारे त्यांना जशा प्रकारे शक्य होईल तशा प्रकारे प्रभूचे लोक या गोष्टी समोर घेऊन जात आहेत. आणि विशेष प्रकारे ते ऐकतात. आणि या गोष्टी प्रभूने सांगितलेल्या आहेत की तुम्ही तुमचे कान बंद करू नये. लक्षात घ्या. जर कोणी त्या ठिकाणी मागत आहे तर प्रभूचे लोक त्याच्यापर्यंत त्या गोष्टी देतात. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने हे उदाहरणाच्या द्वारे अनेक वेळेस पटवून दिलेलं आहे. त्याने आपले कान कोणत्याच गोष्टीला बंद केले नाहीत. त्याच्याजवळ जे होतं ते त्याने लोकांना दिलेलं आहे. त्याने आपले कान बंद केले नाहीत. अनेक ठिकाणी काही आंधळे लोक होते, काही कुष्ठरोगी होते, काही अपंग होते आणि ते त्या ठिकाणी गर्दीमध्ये प्रभू ख्रिस्ताकडे येऊ शकत नव्हते. त्यांची परिस्थिती तशा प्रकारची होती. आणि मग ते जेथे होते तेथूनच ते ओरडा लागले की प्रभू येशू आमच्यावर दया करा, प्रभू येशू आमच्यावर कृपा करा, आम्हाला बरं करा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांचं ऐकलं, आपले कान बंद केले नाही. ज्यांना जे दृष्टीहीन होते, जे जन्मतः आंधळे होते, प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि त्यांना डोळे आलेत, म्हणजे त्यांना दिसू लागलं. जे अपंग होते ते उड्या मारून चालायला लागले. जे कुष्ठरोगी होते त्यांचे आजार परिपूर्णपणे बरे झाले. या पवित्र शास्त्रामध्ये या सर्व सत्य कथांची नोंद आहे. पण मोजक्याच गोष्टी नोंदल्या गेलेल्या आहेत. त्याचा एकमेव उद्देश आहे की आम्ही प्रभू येशू ख्रिस्तासारखं वागावं आणि अनुकरण करावं. प्रभू येशू ख्रिस्ताने अनगणित मदत केलेली आहे, चमत्कार केलेले आहेत अनेकांना. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्याच वचनामध्ये सांगण्यात आलेला आहे. प्रभू ख्रिस्ताच्या शिष्याने पवित्र आत्म्याच्या द्वारे नोंद घेतलेली आहे की जर प्रत्येक गोष्ट प्रभू ख्रिस्ताची नोंदल्या गेली असती, त्याने जितक्यांना मदत केली, आरोग्यदान दिलेलं आहे, मदत केलेली आहे, जेवण दिलेलं आहे, त्यांना सर्व प्रकारच्या गोष्टी पुरवलेल्या आहेत, त्याची जर नोंद घेतली गेली असती प्रत्येकाची, तर या जगामध्ये पुस्तक मावलं नसतं. इतकं कार्य प्रभू ख्रिस्ताने थोडक्या अवधीमध्ये केलेलं आहे. इतके अनगणित
चमत्कार, अनगणित उपकार, अनगणित मदत. लक्षात घ्या. आणि तशाच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की माझ्या शिष्यांनी, माझ्या अनुयायांनी तसंच करावं, तसं वागणूक करावी आणि कसल्याच प्रकारची मोजदाद न ठेवता आम्ही इतरांना मदत करावी. हे प्रभू येशू ख्रिस्ताचं शिक्षण आहे, इतरांना मदत करणे. आणि आणखीन प्रभूने काय सांगितलेलं आहे तिकडे आपण लक्ष देणार आहोत. विशेष प्रकारे अनुवादाचं पुस्तक याचा 15वा अध्याय आणि 7वं वचन काय सांगतं इकडे आपण पाहणार आहोत की आम्ही आणखीन काय बंद करू नये. अनुवादाचं पुस्तक याचा 15वा अध्याय आणि 7वं वचन. बुक ऑफ ड्यूटरॉनॉमी चॅप्टर 15 वर्स 7 काय म्हटलं बघा. तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्यातल्या कोणत्याही गावात एखादा दरिद्री बांधव तुमच्यामध्ये राहत असला तर त्या दरिद्री बांधवाबाबत आपले हृदय कठोर करू नको किंवा आपला हात आखडू नको. म्हणजे आपला हात आखडू नको आणि आपलं अंतःकरण कठीण करू नको. काय बंद करू नको? आपलं अंतःकरण बंद करू नको किंवा आपला हात आखडून ठेवू नको. आपला हात सरळ कर इतरांना मदत करण्यासाठी. आणि तशाच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचे लोक हे कार्य करीत आहेत. आता माझा एक प्रश्न आहे की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचे लोक सुवार्ता प्रसार करतात, इतरांना मदत करतात, जेथे कोठे पाण्याची गरज आहे तेथे त्या ठिकाणी वॉटर वेल, बोर अशा प्रकारचं उपलब्ध करून दिल्या जातं, ज्याला आपण हापसी म्हणतो, अशा प्रकारची पाण्याची सोय केल्या जाते. अनेक ठिकाणी लहान लेकरांना जेवणाची दुपारची व्यवस्था केल्या जाते. अनेक ठिकाणी दवाखान्यांमध्ये मोफतपणे त्या ठिकाणी आजारी लोकांची सेवा केल्या जात आहे. अनेक ठिकाणी प्रभूचे लोक अशा प्रकारे मदत करतात कारण हे प्रभू येशूने सांगितलेलं आहे. पण अनेकांनी त्याचा गैरसमज केलेला आहे आणि लोकांमध्ये चुकीचा समज पसरवण्याचा त्या ठिकाणी त्यांनी तशा प्रकारचं कार्य सुरुवातीपासूनच होत आहे. आणि आजही लोक करीत आहेत की नाही, हे लोक धर्म प्रसार करत आहेत, धर्माचं त्या ठिकाणी वाच्यता करीत आहेत, मदत करण्याच्या नावाखाली जबरदस्ती केल्या जात आहे आणि लोकांना धर्मांतर केल्या जात आहे. नाही, मी तुम्हाला सांगू इच्छितो, आमचा देश स्वतंत्र होण्याच्या पूर्वीपासूनच या देशामध्ये प्रभूचे लोक सदैव काम करीत आहेत. आणि तरीही बोटावर मोजण्या इतकीच प्रभू ख्रिस्ताच्या अनुयायांची संख्या आहे. याचा अर्थ काय आहे की हे जे काही प्रभू ख्रिस्ताचं कार्य आहे हे कोणालाही जबरदस्ती करणार नाही, हे स्वतंत्रता आहे. आणि ज्यांना वाटतं की मी या सेवेमध्ये सहभागी व्हावं, मी इतरांना मदत करण्यासाठी समोर यावं, तर मग त्यांच्यासाठी मार्ग मोकळा आहे. पण कोणालाही जबरदस्ती केल्या जात नाही, कारण ही सेवा आहे. प्रभू ख्रिस्ताने सांगितलं जा आणि संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्तेची म्हणजे आनंदाची घोषणा करा की स्वर्गीय बाप तुम्हाला मदत करणार आहे. परमेश्वर तुमचा निर्माण करता आहे. तुमच्या शरीरामध्ये वाईट गोष्टी तुम्ही ठेवू नका, वाईट गोष्टीपासून तुम्ही दूर व्हा. आरोग्य काय आहे हे प्रभू ख्रिस्ताच्या सेवेच्या द्वारे अनेकांपर्यंत पोहोचवल्या जात आहे. आणि तेच कार्य प्रभू ख्रिस्ताचे लोक आजपर्यंत या देशामध्ये करीत आहेत. आणि मला माहित आहे तुम्हापैकीही अनेक लोक आहेत, पुष्कळशे लोक आहेत या देशामध्ये आहेत की आजपर्यंत कोणीही प्रभू ख्रिस्ताच्या लोकांच्या विरुद्ध वाईट शब्द काढला नाही. पण काही समाज विघातक लोक चुकीचा भ्रम लोकांमध्ये पसरवित आहेत आणि भोळ्या लोकांना चुकीचा मार्ग शिकवित आहेत. पण तुम्ही जे लोक जे आज ऐकत आहात किंवा पाहत असाल, तुम्ही प्रत्येकाचं म्हणणं आहे की हे लोक चांगलं काम करणारे आहेत, शांती प्रस्थापित करणारे आहे, शांततेचा यांचा धर्म आहे, योग्य ते जीवन जगणारे आहे, मदत करणारे आहे, चांगले लोक आहेत. आणि हे सर्व गोष्टी प्रभू ख्रिस्तापासून त्यांना प्राप्त झालेल्या आहेत. हे आम्हाला आज समजून येत आहे देवाच्या वचनाच्या द्वारे. आणखीन पुढे प्रभू ख्रिस्ताचं वचन आम्हाला काय सांगतं तिकडे आपण लक्ष देणार आहोत. काय म्हटलं गेलेलं आहे? याकोबाचे पत्र
याचा दुसरा अध्याय, याकोबाचे पत्र याचा दुसरा अध्याय, आणि यामध्ये 14 ते 17 वचन मी आपल्यासाठी वाचत आहे. याकोबाचे पत्र याचा दुसरा अध्याय आणि 14 ते 17 ही वचने. बुक ऑफ जेम्स चॅप्टर 2 वर्सेस 14 to 17. माझ्या बंधूंनो, माझ्या ठाई विश्वास आहे असे कोणी म्हणत असून तो क्रिया करीत नाही तर त्यापासून काय लाभ? तो विश्वास त्याला ताराव्या समर्थ आहे काय? भाऊ किंवा बहीण ही उघडी आहेत, त्यांना रोजच्या अन्नाची वाण आहे, आणि तुम्हामधील कोणी त्यांना म्हणतो सुखाने जा, ऊब घ्या व तृप्त व्हा, पण त्यांच्या शरीराला पाहिजे ते त्यांना तुम्ही देत नाही तर त्यापासून काय लाभ? याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाही तर तो जात्या निर्जीव आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की जे चांगलं कार्य आहे, सत्कृत्य आहे, मदत करणे आहे, त्याच्या ऐवजी आम्ही चांगल्या शब्दांचा उपयोग करणे म्हणजे त्याची बरोबरी करणे नाही. म्हणजे काहींना वाटतं की आम्ही काय करतो, चांगले शब्द उच्चारू शकतो, उत्तम शब्द सांगू शकतो की नाही आम्ही तुम्हाला चांगलं राहा, जा, प्रभू तुम्हाला मदत करेल, देव तुमची काळजी घेईल, हे उत्तम शब्द आहेत. पण सत्कृत्य म्हणजे चांगलं कृत्य, चांगले कार्य आणि चांगले शब्द जरी आहेत पण यांची बरोबरी होऊ शकत नाही, कारण चांगले शब्द वेगळे आहेत आणि सत्कृत्य म्हणजे कृती आहे. चांगले शब्द उच्चारून केलेली कृती किंवा कृती करून उच्चारले गेलेले शब्द हे कृतीमध्ये असणं फार आवश्यक आहे. आणि तेच प्रभू येशू ख्रिस्ताच्या लोकांना देवाने शिकवलेलं आहे की तुम्ही तुमचे सत्कृत्य करीत राहा. तुमचे सत्कृत्य हे विशेष प्रकारे उत्तम बोलण्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत, कारण तुमचं कार्य बोलणार आहे, ते कार्य तुम्ही करीत राहा. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचे लोक कधीच कोणाला त्या प्रकारे आश्वासन देत नाहीत, कसल्याच प्रकारची अंधश्रद्धा पसरवित नाहीत. जे आहे ते मानवासाठी आहे, तेच लोकांपर्यंत घेऊन जात आहेत, हेच लक्षात घ्या. आणि म्हणून इतरांना मदत का करतात या मागचा उद्देश तुम्हाला समजून यायला पाहिजे की देवाने जसं त्यांना मदत केलेली आहे तीच मदत ते समोर घेऊन जात आहेत. देवाने ज्या प्रकारे त्यांना आशीर्वादित केलेला आहे तोच आशीर्वाद इतरांना वाटण्यासाठी प्रभूने त्यांना सांगितलेला आहे, आणि तो आशीर्वाद ते इतरांपर्यंत घेऊन जातात. आणखीन देवाचं वचन आपण वाचणार आहोत. योहानाचे पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि 18 वचन काय सांगतं इकडे लक्ष देऊया. 1 जॉन चॅप्टर 3 वर्स 18. योहानाचे पहिले पत्र 3रा अध्याय आणि 18 वचन काय सांगतं बघा. मुलांनो, आपल्या शब्दांनी किंवा जिभेने नव्हे तर कृतीने व सत्याने आपण प्रीती करावी. मुलांनो म्हणजे देवाच्या लोकांनो, लेकरांनो, म्हणजे हा जो शब्द आहे तो विशेष प्रकारे विश्वासणाऱ्यांसाठी देवाने वापरलेला आहे. कारण जितक्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, जितक्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला ग्रहण केलेला आहे, स्वीकारलेला आहे, तितक्यांना देवाने त्याची लेकरे होण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि म्हणून त्यांना तो म्हणतो, मुलांनो, लेकरांनो, तुमच्या शब्दाने किंवा जिभेने नव्हे तर कृतीने तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी, म्हणजे मदत करावी. त्याच्या मागचा उद्देश आहे मदत करणे, सहाय्य करणे. अडचणीमध्ये, समस्येमध्ये, आजारामध्ये, दुःखामध्ये, प्रसंगामध्ये जे लोक अडकलेले आहेत त्यांना जाऊन मदत करणे, आणि ते आपल्या दैनंदिन कामासोबत देवाचं वचन सांगतं आम्हाला ते कार्य करीत असताना आम्ही आमचे कान बंद करू नये, आमचे डोळे बंद करू नये, आमचा हात आखडू नये आणि आमचं अंतःकरण कठीण करू नये, ही देवाची इच्छा आहे. आणि प्रभू सांगतो तुम्ही जाऊन इतरांना मदत करा, आणि ही देवाची इच्छा आहे. याकडे आपण लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणखीन देवाचं वचन काय सांगतं इकडं आपण लक्ष देऊया. हे शेवटचं वचन आहे या संदेशाचं. नीतिसूत्रे 19 अध्याय आणि 17 वचन काय म्हणतं बघा. जो दरिद्र्यावर दया करीतो तो परमेश्वराला उसने देतो, त्याच्या सत्कृत्याची फेड तो करील. याचा अर्थ काय आहे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या लोकांना माहित आहे की आम्ही जरी त्यांना मदत करतो तर ते
प्रभूला केल्यासारखं आहे, देवाला केल्यासारखं आहे. आणि मग देव त्याची परतफेड करणार आहे, म्हणजे आम्हाला पुन्हा तो लाभांकित करणार आहे, आशीर्वादित करणार आहे सत्कृत्य करण्याच्या द्वारे. आणि म्हणून प्रवेश ख्रिस्ताच्या लोकांनी कधीच कंटाळा येऊ देणे, कसे प्रकारचा अडथळा येऊ, समस्या येऊ, पण देवाने जी कामगिरी दिलेली आहे ती आम्हाला करत राहायची आहे. आमच्या श्वासाश्वास असेपर्यंत, या भूतलावर जोपर्यंत आम्ही आहोत, प्रभूचे लोक कधीच मागे हटणार नाही इतरांना मदत करण्यासाठी. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचे लोक तुम्हासाठी त्या ठिकाणी प्रभूने या जगामध्ये ठेवलेले आहेत. लक्ष द्या, आशीर्वादित व्हा आणि देवाच्या वचनाकडे वळा. हीच आमचं तुम्हाला आग्रहाचं त्या ठिकाणी आव्हान आहे. प्रभू येशू तुम्हाला सर्व गोष्टीमध्ये संपन्न करू. आपण प्रार्थना करू. जिवंतमान परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझ्या वचनाच्या द्वारे तू आज आम्हाला विशेष प्रकारे मार्गदर्शन केलं, इतरांना मदत करण्यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य केलेलं आहे आणि करीत आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. स्वर्गीय बाप्पा, प्रभू प्रत्येक प्रेक्षकांनी तुझ्या वचनाकडे लक्ष द्यावं, त्या वचनानुसार शिकावं आणि तुझं गौरव करावं, यासाठी त्यांना तू सहाय्य कर. आमचा धन्यता आणणारा प्रभू येशू याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन.